हॅलो, लेट्स प्ले. सामन्याला होईल सुरुवात. भूमिपुत्र चषक दिवस तिसरा, फायनल डे चा हा शेवटचा सामना येतो प्रेक्षकांच्या भेटीला. बॉस फायटर ओवले आणि पियुष अँड सुराणा 11 श्रीवर्धन अशी मॅच होईल स्टार्ट. गोलंदाजी मार्कवरती पहिला गोलंदाज, सांघिक पहिलं आणि वैयक्तिक पहिले षटक घेऊन. ऑन साइडला चांगला फटका पाहायला मिळाला आहे. लेग साइडच्या दिशेनं स्क्वेअर लेगच्या वरून दणदणीत बॉल चालाय गरंगल, सीमा पार आलाय पहिला चौका. मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचेल ती 6 या आकड्यावरती. एक बॉल झालाय, 6 धावा धावफलक्यावरती लागल्यात. संजय भास्कर कुंडेवाल गावचे खेळाडू स्ट्राईक एंड बॉलर म्हणून गोलंदाजी मार्कवरती आलेत. सुरेख चेंडू पाहायला मिळाला, अगदी फुल्लर लाईनचा बॉल, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु बॅट अँड बॉलचा कोणताही संपर्क झाला नाहीये. लेग बायच्या स्वरूपात एक सिंगल रन या चेंडूवरती मिळेल आणि सिंगलच्या साह्यानं धावसंख्या 1 ने वाढतीये. धावा झाल्यात तर 7. फुल टॉस बॉल, मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न, फिल्डर बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलाय. बॉल मात्र अडवलाय, चांगली फिल्डिंग झाली आहे, झेल झाला नाहीये, परंतु एक सिंगल रन मिळतीये. सिंगलच्या मदतीनं सिंगल धाव या चेंडूवरती मिळेल. सिंगलच्या बरोबरीनं 8 धावा होतील धावफलकावरती. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. यावेळेला सुरेख फटका पाहायला मिळाला, बॉल बराच काळ हवेत. संजय मात्र बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलाय. उलटा झेल टिपण्याचा प्रयत्न होता, झेल हातातून मात्र निसटलाय आणि या बॉलवरती मिळाल्या त्या 2 धावा. झेल झालाय ड्रॉप, संधी जीवनदान मिळालंय ते फलंदाज जमीर या फलंदाजाला आणि या चेंडूवरती मिळालं तर 2-2च्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे ती 10 या आकड्यावरती. 10 धावा मात्र धावफलक्यावरती. मॅन्डेटरी पॉवर प्ले P1चे षटक. गोलंदाज तयार झाला, यावेळेला ऑन साइडला दिलाय धम्माका, बॉल मात्र स्क्वेअर लेगच्या वरून लांब लचक असा ठोकलाय. षटकार. उशीर झाला. सोळा धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. फार चांगली फलंदाजी चालू आहे ती श्रीवर्धन टीमच्या खेळाडूंकडून. ऑन साइड, ऑफ साइड, मैदानाच्या 4ही दिशेला फटके मारताना त्यांना आपण पाहतोय. शेवटचा बॉल अजून बाकी आहे. संजय भास्कर या गोलंदाजावरती मात्र आक्रमण चढवलं जात आहे. टीम मीटिंग घेण्यास भाग पाडलाय. पहा 2-2, 3-3 खेळाडू येऊन आता कानमंत्र देत आहेत की खराब चेंडू टाकू नको, चांगली गोलंदाजी कर, परंतु खऱ्या अर्थानं प्रेशर दबाव असेल तो संजय भास्कर या गोलंदाजावरती. शेवटचा चेंडू बाकी आहे. जमीर हा फलंदाज स्ट्राईक एंडला आपण पाहतोय. नेक्स्ट बॉल. या ठिकाणी मात्र खूप चांगला बॉल पाहायला मिळाला, अगदी पायावरती खोल पद्धतीचा हा चेंडू टाकलाय आणि या बॉलवरती धाव मिळत नाहीये. निर्धाव चेंडूची मात्र सांगता झाली आहे. पहिलं षटक या ठिकाणी संपलंय. श्रीवर्धन टीमची टोटल झाली आहे ती बिनबाद 16 धावा.
येऊ दे, तू धावा येणं श्रीवर्धन टीम साठी गरजेचे आहेत आणि त्या धावा येताना आपण या मॅच मध्ये पाहतोय. चौकार मिळेल, चौकाराच्या साह्याने टीमची टोटल होईल ती 35 या धावा संख्येवरती. 35 धावा धावफलक्यावरती लागल्यात. या षटकातील अजूनही उर्वरित काही चेंडूचा खेळ मात्र शिल्लक आहे. गोलंदाज मंगेश ऑन साइडला फार चांगला फटका फिल्डर आहेत. फिल्डरनं कुठलीही चूक केली नाहीये, अचूक झेल टिपलाय संजय होते त्या ठिकाणी आणि फलंदाज मात्र झालाय बाद. पहिला मोठा धक्का मिळालाय तो श्रीवर्धन टीमला. फलंदाज मुरबीन ए तो नावा काढी शावा काढी आणला आपला नंतर तो जास्त वाजवा का हॅलो दोन ओव्हर नंतर धावा संख्या धावफलक्यावरती आपण पाहतोय ती 35 धावा धावफलक्यावरती म्हणजे चांगली सुरुवात झाली ती श्रीवर्धन टीमची. तिसऱ्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सुलक्षण भोईर. सुलक्षण भोईर गोलंदाजी मार्कवरती आलेत. लारा या टोपण नावाने प्रचलित मॅन फ्रॉम कामोठे पनवेल, कामोठे गावचे खेळाडू. सगळे डावखोरे आताचे गोलंदाज बॉस फायटर ओवले या टीमकडे आहेत. परंतु डावखोरे हाताचे गोलंदाज जरी असले तरी त्या डावखोरे हाताच्या गोलंदाजावरती निश्चितपणे प्रेशर दबाव बनवलाय तो श्रीवर्धन टीमच्या खेळाडूंनी. 35 धावा 17.50च्या सरासरीने 2 ओव्हरमध्ये कंप्लीट झाल्यात. तिसऱ्या षटकाला सुरुवात. लेफ्ट आर्म गोलंदाज लेफ्ट आर्म राऊंड द विकेटनं. पहिला बॉल शफल होऊन फार चांगला फटका
लॉंग लेग फाईन लेगच्या दिशेनं गरंगळ चेंडू सीमारेच्या पार पाठवलाय. आलाय पहिल्या बॉलवरती चौकार. काय फटका मारलाय. ओहो, एक्सक्लुझिव्ह वॉटर स्ट्रोक. बॉलला पाठवलाय आडवा बाट ना सीमा पार. आणखीन एक दणदणीत षटकार. थँक्यू डीजे मास्टर. पण आता थोडेसे खवाललेत. जस जसं आता संध्याकाळ होत चालली आहे डीजेची वेगळी धून आपल्याला ऐकायला मिळाली आहे. हर्ष डीजे नांदगाव यांच्या माध्यमातून षटकार आलाय. फार चांगली फलंदाजी मॅच मध्ये चालू आहे. जमीर दॅट ऑन फायर नाव. मैदानातून आता आगीच्या गोल्यांची बरसात व्हायला चालू झाली आहे. ओ, यावेळेला प्रतिउत्तर वॉट बॉल. दांडी 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 गुल केली आहे. लेग स्टंपची यष्टी वाकवली आहे. सुलक्षण बोईर यांनी घेतली विकेट. फलंदाज मात्र झालाय बाद. क्लीन बोल्ड केलाय ते जमीन या फलंदाजाला आणि मोठी विकेट मिळाली आहे ती सुलक्षण बोईराला. खऱ्या अर्थानं जी फलंदाजी सध्याच्या स्थितीला चालू होती असं वाटलं होतं की 5 ओव्हरमध्ये श्रीवर्धन संघ 80-90 धावा बनवेल की काय. परंतु आता खऱ्या अर्थानं जो अडथळा होता तो सुलक्षण बोईराने दूर केलाय. फलंदाज जमीरला मात्र पवेलियन मध्ये पाठवलंय. नवीन फलंदाज केतन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय. पहिलाच बॉल फक्त फ्लिक केलाय परंतु फ्लिक मध्ये किती पॉवर आहे ते आपल्याला पाहायला मिळालं. फ्लिक ऑफ द रिस्क. बॉल मात्र गेला सीमा पार. आणखीन एक खणखणीत षटकार. किती ओव्हर झाले. किती बॉल आहे. उर्वरित या षटकातील अजूनही काही चेंडूचा खेळ बाकी आणि धावा संख्या पोहोचली आहे ती 51. 50 धावा कंप्लीट झाल्या श्रीवर्धन टीमच्या. 51 धावा संख्येवरती पोहोचलाय तो श्रीवर्धन संघ. म्हणजे अजून बरेचसे बॉल बाकी आहेत या इनिंग मधील. किती धावा बनतील. नेक्स्ट बॉल. या ठिकाणी चांगल्या लाईन लेंथ. खूप चांगली लाईन लेंथ. या लाईन लेंथ वरती गोलंदाजी करावी लागेल ती सुलक्षण भोईर या गोलंदाजाला. निर्धाव चेंडूची मात्र सांगता झाली आहे. उर्वरित या षटकातील अजूनही एक चेंडूचा खेळ मात्र शिल्लक. 51 धावा संख्या बनली आहे ती श्रीवर्धन टीमची. परत एकदा चकवलाय. खूप चांगली विकेट किपिंग देखील सोन्या गायकवाडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे. आणखीन एक डॉट. आणखीन एक निर्धाव चेंडूची सांगता. तिसरं षटक या ठिकाणी संपलंय आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 51. विकेट गेल्यात त्या 2.
चौथ्या ओव्हरला होईल सुरुवात. सुमित घटकांबले गोलंदाजी मार्क वरती आलेत. आणखीन एक लेफ्टी गोलंदाज. डावगोऱ्या हातांचा खूप मोठा तोफखाना आहे या टीमकडे. पहिलाच बॉल वॉटर स्ट्रोक. काय फटका. हो लाजवाब फटका. लांब लचक. जणू काही 98 आहे की काय. लांब लचक आला हा षटकार. पहिल्याच बॉल वरती मोठा फटका आला. तो फलंदाज समीरच्या बॅट मधून आणि धावसंख्या पोहोचली ती 57 या धावसंख्येवरती. गोलंदाजीमध्ये थोडासा चेंज. केतन मेहर आलेत गोलंदाजी मार्क वरती. एक चेंडू टाकला गोलंदाजाकडे परंतु थोडीशी दुखापत झाली आहे त्यांना. दुखापतग्रस्त झाल्यामुळे ते रिटायर हर्ट झालेत. केतन मेहर आलेत गोलंदाजी मार्क वरती. काय फटका मारलाय. हो एक्सक्लुझिव्ह स्ट्रोक. सीमा पार उल्लेखनीय देखना चिकना फटका आलाय तो समीरच्या बॅट मधून. 6. सदुसष्ट धावा 67. मोठ्या धाव संख्येकडे वाटचाल करतोय तो श्रीवर्धन हा संघ. खऱ्या अर्थानं जी फलंदाजी पहिल्या मॅच मध्ये बॉस फायटर टीमने केली होती याच टीमच्या अगेन्स्ट आणि त्यांनी मात्र आता बदला घ्यायला सुरुवात केली आहे. बाटकट फिल्डर बॉलचा पाठलाग करतायत. दोघांनाही चकवलंय बॉलनं.
तो श्रीवर्धन टीमनं काय क्वालिटीची फलंदाजी चालू आहे. जो फलंदाज मैदानावरती फलंदाजी करण्यासाठी येतोय तो षटकार आणि चौकारांची भाषा बोलतोय. परत एकदा बॉल टाकलाय समोर, सीमा पार, खणखणीत षटकार आणि या षटकाराच्या साह्या टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे ती 77 या धावसंख्येवरती. वरती आणि शेवटचं षटक आता इथून बाकी असेल. कदाचित 100 धावांचा पल्ला श्रीवर्धन टीम गाठेल का ते मात्र आपल्याला पाहावं लागेल. एका षटकाचा खेळ अजून बाकी आहे. कामगिरी पाहायला मिळाली आहे आणि बॉल सीमा पार गेलाय. वाईटचा चौकार. अगोदरच आता दुष्काळ पडलाय बॉस फायटर टीम साठी आणि त्यात हा 13वा महिना पाहायला मिळालाय. चौकार आलाय बोण्याच्या स्वरूपात. मिळतील त्या 5 धावा आणि 5 धावांच्या मदतीने टीमची धावसंख्या पोहोचली ती 83 या धावसंख्येवरती. 83 100 धावा कंप्लीट होतील का? 6 बॉलवरती आता 17 धावा बनवायच्या. 100 धावा बनवण्यासाठी त्या श्रीवर्धन टीमला. संजय वास्कर शेवटचं षटक, लेफ्ट आर्म गोलंदाज. चांगला फटका, जमिनीलगतचा फटका पाहायला मिळाला. एक सिंगल रन. संजय बॉल पर्यंत पोहोचलेत. खूप चांगली फिल्डिंग. एकापेक्षा जास्त काही नाहीये. 21च्या बरोबरीनं धावसंख्या झाली ती 84. 84. 5 बॉल अजून बाकी आहेत. 5 बॉल बाकी आहेत. ऑन साइडला फटका, जमीन लगतचा स्क्वेअर लेगला चाललाय. चेंडू मात्र टर्न झालाय. फिल्डरला हुलकावणी देत बॉल मात्र चाललाय सीमा पार. आणखीन एक येतोय चौकार. घेऊ 88 88 88 धावा धावपलकावरती. अजून 4 बॉल बाकी आहेत. 4 बॉलवरती 2 फटके आले तर 100 धावा होतील समोरच्या दिशेने. यावेळेला मात्र कनेक्शन थोडंसं खराब. एक सिंगल, चांगली फिल्डिंग. एकच सिंगल रन या चेंडूवरती पाहायला मिळतीये. 89 धावा धावपलकावरती लागल्यात त्या श्रीवर्धन टीमच्या. अजूनही 3 चेंडूंचा खेळ मात्र शिल्लक. 3 बॉलवरती किती धावा बनतील? 3 बॉलवरती किती धावा बनतील? समीर स्ट्राइक एंड वरती आहे. ऑन साइडला भिरकावण्याचा प्रयत्न. एक सिंगल रन या चेंडूवरती मिळेल. सिंगलच्या साह्याने 90 धावा धावफलकावरती लागल्या. 2 बॉल बाकी आहेत. लेग बाईजच्या साह्याने ही धाव मिळाली आहे आणि 90 धावसंख्येवरती पोहोचलाय तो श्रीवर्धन संघ. 2 बॉल बाकी आहेत. या षटकामध्ये पाहिली तर संजय वास्कर या गोलंदाजी चांगली गोलंदाजी केली आहे. स्लॉगवरचं षटक खराब टाकलं नाहीये, चांगली गोलंदाजी केली आहे. मोठा फटका आलाय. बिग अँड यू 6. अनदर 6. आणखीन एक षटकार केतनच्या बॅटमधून. बॉलवरती मोठ्या फटक्याची गरज. 100 धावांचा पडला गाठेल का? कारण 100 धावा बॉस फायटर ओवले टीमनं याच टीमच्या विरोधात बनवलेल्या. आता बदले की आगे बदला कंप्लीट झालाय. त्यांनी 100 बनवलेला.
यांनी देखील सांगितलं आम्ही देखील कच्चे गुरुचं चेले नाही आहोत, आम्ही देखील 100 धावा बनवल्यात. 100 धावा 5 ओव्हरमध्ये झाल्यात कंप्लीट श्रीवर्धन टीमच्या. इथून 30 चेंडूंचा खेळ बाकी असेल. मॅच मध्ये मज्जा येईल, कुठेही जाऊ नका. 101 धावसंख्येची गरज आहे ती बॉस फायटर ओवळे टीमला. या धावा बनतील का? कशी फलंदाजी सोन्या गायकवाड त्यानंतर केतन मेहर संजय मात्रे यांची होईल हे ऐकण्यासाठी कॉम्बॉक्स मध्ये करणार आहोत आपण चेंज. जाऊया संजय शिंदे सर यांच्याकडे, परंतु तोपर्यंत देऊया डीजे मास्टरला एक संधी. हॅलो हॅलो, धन्यवाद शुभमजी. उत्कृष्ट समालोचन आपल्या माध्यमातून. आणि ज्यावेळेस इथे सामना सुरू झाला आणि सर्वांना असं वाटत होतं की बॉस फायटर हा संघ साधारण श्रीवर्धन संघाला एक 60-65 धावापर्यंत रोखू शकेल, मात्र त्याच्या विपरीत झालं. या ठिकाणी थोडंसं क्षेत्ररक्षणही खराब झालं, काही गोलंदाजी सुमार झाली. त्यामुळे या ठिकाणी श्रीवर्धन संघाने निर्धारित 5 षटकामध्ये 100 बरोबर 20च्या सरासरीने 20-25 100 अशा धावा केल्या. आता इथे बॉस फायटर ओवळे संघाला इथे 101 धावांचा इथे देणगी द्यावी लागेल. 101 धावा कराव्या लागतील. आणि ह्या 101 धावा करताना त्यांचे प्रमुख जे फलंदाज असतील, उदाहरणार्थ सोन्यादादा गायकवाड, नरेश दादा, नर्यादादा ह्यात नाही, नंतर आमचे केतन असेल, लारा असतील आमचे, हे सर्व 51 सरस फलंदाज अगदी शेवटच्या 11व्या गड्यापर्यंत उत्कृष्ट फलंदाजी त्यांच्याकडे आहे. ह्या धावा कशा होतील? सलामीला नेहमीप्रमाणे केतन मेहर आणि सोन्यादादा गायकवाड ही सलामीची जोडी मैदानात जाताना आपल्याला पाहायला मिळते. तर हा अतिशय महत्त्वाचा सामना असेल या दोन्ही संघांसाठी, कारण पहिल्या दिवशी घोट संघ हा सुपर 3 ला गेलाय, दुसऱ्या दिवशी अलिबाग संघ सुपर 3 ला गेलाय. आणि या सामन्यातील जो संघ विजय होईल तो संघ देखील सुपर 3 ला क्वालिफाय होईल. आणि त्या 3 संघामध्ये नंतर आपण चिठ्ठ्या काढणार आहोत. ज्या संघाची चिठ्ठी निघेल तो डायरेक्ट फायनलला असेल आणि उरलेले 2 संघ असतील ते सेमी फायनलचा सामना खेळतील. हे साधं सोपं गणित आहे. चला, पंचांनी या ठिकाणी खेळपट्टीचा ताबा घेतलेला आहे, क्षेत्ररक्षण लागलेलं आहे. सलामीचे बॅटर अगदी इथे मैदानात जाताना आपल्याला पाहायला मिळतात. सोन्यादादा गायकवाड आणि 10 नंबर जर्सी केतन मेहर दादा हे दोन्ही सलामीचे बॅटर मैदानात जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. सामना 5 षटकांचा आहे. याच्यानंतर 2 सामने शिल्लक राहतील आणि कदाचित त्या 2 सामन्यांसाठी षटकं कमी केली जातील, कारण आता साधारण 4:45च्या आसपास टाइम झाले. कदाचित
आता वेळ झाली 4:20. 25 मिनिटात 5 षटकं होणे फार अपेक्षित आहे, गरजेचं आहे. घाई करायची आहे, थोडा स्पीडअप ठेवायचा आहे मॅच मध्ये. जर आपण 101 धावांचा केला ना भोईर सर, तर सोन्यादादा गायकवाड आणि केतन ह्यांनी जर त्यांच्या लौकिक साजेशी जर खेळी केली ना, तर ह्या धावा त्यांना तितक्याशा अवघड वाटणार नाही. क्रिकेटच्या भाषेत सांगायचं झाल्यास कोणती धावसंख्या कठीणही नसते आणि सोपी नसते. तर राकेश नेहमीप्रमाणे पहिलं षटक हाताळताना आपल्याला पाहायला मिळेल. एक जवळपास 20 पावलांचा रनअप असेल. 38 सर्कलच्या 25 पावलं सुद्धा असतील, कारण 38 सर्कलच्या जवळून अगदी गोलंदाजी तो करतोय. चला दोन्ही संघाच्या कर्णधारांना अलिबाग आणि घोट या दोन्ही संघाच्या संघ नायकांना विनंती आहे, आपण त्वरित मैदान इथे यायचंय. समालोचन कक्षात आपल्याला इथे लॉट सोडवायचे आहेत. चला चला सामना सुरू होतोय. स्ट्राईकला सोन्या गायकवाड आणि हो सुरुवात झाली, सोन्याकडून सुरुवात झाली. पहिला चेंडू फाईन लेग सीमारेषा बाहेर. धावा येत आहेत 4. खणखणीत षटकार डीजे. वेळ घेऊन ये, विनंती असेल आपल्याला, विनंती असेल. सॉरी डीजे मास्तर. तर ओके, पुन्हा एकदा इथे बघा थोडस पुन्हा एकदा गचाळ क्षेत्र एकदा पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाही, घाई करण्याची आवश्यकता नाही, कारण दोन्ही जे बॅटर आहेत ना अतिशय चांगले बॅटर आहेत. नेहमीच मोठ्या मोठ्या स्पर्धेत खेळताना पण त्यांना पाहतो. आणि आता 1 धाव मिळते. 1 धावेच्या भरीनंतर संघ या ठिकाणी पोहोचतोय तो 5 या अंकावर. प्रति षटकाला 20 धावा कराव्या लागतील. 5 षटकं आहेत. पुन्हा एकदा आपण पाहतो इथे ही स्पर्धा अतिशय चांगली स्पर्धा आपल्या भेटीला आलेली आहे. भूमिपुत्र चषक 2025 माननीय सर्वांचे नेते दिवा पाटील सरांच्या सन्माना खातर पुन्हा एकदा पहा. फाईन लेग सीमारेषा बाहेर. आणखी एक येतोय, दणदणीत खणखणीत चौकार. संघाच्या दोन्ही बॅटरच्या बॅटीतून आतापर्यंत 1-1 चौकार पाहायला मिळाला आहे. या चौकाराच्या भरीनंतर आपण संघाची स्थिती पाहत होती बिनबाद 9 अशी होते. प्रति षटकाला जर इथे 20-20 धावा केले ना, आणि हा इथे पुन्हा एकदा चेंडू त्या ठिकाणी जातोय मिड विकेट आणि काव कॉर्नरच्या दिशेने 1च धाव मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेक आहे. 1 धाव मिळते. 1 धावेच्या भरीनंतर संघ या ठिकाणी पोहोचतोय तो मात्र 10 या अंकावर. आतापर्यंत इथे पुन्हा एकदा केतन आणि इथे मात्र मिस होतोय. चांगला चेंडू आणि मात्र इथे फलंदाज होतोय. बीट उरलेलं काम यष्टीरक्षक पूर्ण करतोय आणि गोलंदाज पुन्हा इकडे आपल्या बॉलिंग मार्ककडे जातोय. एक 20-25 पावलांचा जवळपास रनअप आहे. अगदीच चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला. इथे काय होतंय, सोन्या गायकवाड यांच्या माध्यमातून आणखी एक षटकार पाहायला मिळतो. चेंडू जातोय सीमारेषा पार. धावा येत आहेत 6. येतोय दणदणीत खणखणीत षटकार.
चला वेळ वेळ दौडून आहे, वेळेचं फार महत्व आहे मित्रांनो. आपण सर्व गोष्टी परत मिळवू शकतो, पण गेलेली वेळ आहे ना मित्रांनो, ती केव्हाच आपण. चला दोन्ही संघाचे संघनायक, घोट संघाचे संघनायक विश्वासदादा गायकवाड आणि अलिबाग संघाचा संघनायक, दोन्ही संघनायकांनी आपण यायचं आहे सन्मान कक्षात. आता पहिले षटका अखेर या ठिकाणी आहे ना 16 धावा आलेत पहिले षटका अखेर. तर नवीन गोलंदाज येतोय आणि वा 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 वा, केतनच्या बॅटीतून एक धडाका तडाका, चेंडू जातोय सीमारेषा पार, धावा येत आहेत 6, येतोय दणदणीत खणखणीत षटकार. सचिनदा एकर विजेता टाकू का? आणि या षटकाराच्या भरीनंतर आपण उमेश सर पाहतोय संघाची स्थिती या ठिकाणी होती ती अगदी 22 धावा. चांगली फलंदाजी, आता भरत जाणारी फलंदाजी, 101 धावांचा पाठलाग करायचा आहे. प्रति षटकाला 20 पेक्षा जास्त धावा कराव्या लागतील आणि हे दोन्ही जे अतिशय फटकेबाजी करण्यामध्ये पटाईत चौकार षटकारांची आतषबाजी नेहमीच त्यांच्या बॅटीतून आपल्याला पाहायला मिळते. केतन स्ट्राईकला केतन, नॉन स्ट्राईकला सोन्या गायकवाड आणि गोलंदाज या ठिकाणी आहे तो केतन. आणि वा, फाईन लेग सीमारेषा बाहेर, चेंडू जातोय सीमापार, धावा येत आहेत, पंच सांगतायत 4 धावा, चौकार. ती मात्र 26 धावा, हळूहळू का होईना इथे पनवेल संघ, बॉस फायटर ओवळे संघ या ठिकाणी या सामन्यात कमबॅक करताना आपल्याला पाहायला मिळतोय. केतन पुन्हा एकदा पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय, राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करेल आणि पुन्हा एकदा केतनच्या बॅटून एक मोठा तडाखा, चेंडू सीमारेषा पार, धावा येत आहेत 6, षटकार. समाप्त होते 35 धावा म्हटल्यानंतर शुभम सर एक 5 धावा कमी पडतात, कारण प्रति षटकाला 20 धावा करायच्या आहेत. मात्र आता उरलेल्या 3 षटकामध्ये उरलेल्या धावा करायच्या आहेत आणि थोडासा आता धावांचा वेग वाढवावा लागेल, कारण काय आता प्रति षटकाला 22-23 धावा कराव्या लागतील. 2 षटका अखेर संघाची स्थिती होती ती या ठिकाणी 35. आता 18 चेंडू आणि 66 धावा. हा, कृपया विनंती असेल आपल्याला टाइमपास करू नये. बरोबर बोललो मी, 22 प्रति षटकाला आता 22 धावा कराव्या लागतील, 22-66 आणि प्रति षटकाला 22 धावा करणं तितकंसं अवघड जाणार नाही, कारण केतन मेहर आणि सोन्या दादा गायकवाड हे 2 सलामी बॅटर अजूनही मैदानात त्या ठिकाणी 35 धावांची त्यांच्याकडून आतापर्यंत सलामी आलेली आहे. 2 षटकात चांगली फलंदाजी झाली आहे त्यांच्याकडून. आता नवीन गोलंदाज आहे तो मात्र सुशील. पहिला चेंडू केतनसाठी
आणि इथे पहा कव्हर आणि पॉईंटच्या मध्ये चेंडू तटवतो. एक धाव पूर्ण होईल, एकच धाव मिळेल. या एक धावेनंतर संघ पोहोचतोय तो 36 या अंकावर, 36 अंकावर पोहोचतोय. आता 17 चेंडू आणि 65 धावांची आवश्यकता असेल. या ठिकाणी गुणलेखक म्हणून आमचे उमेशजी भोईर अतिशय 3 लिहायला लागतं, कारण त्यांच्याकडे पूर्ण रेकॉर्ड असतो. आपण जर संध्याकाळी पाहिलं ना तर आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर त्यांचा स्पर्धेचा पूर्ण आलेख असतो. सुशील पुन्हा एकदा येतात, राईट आर्मवरती विकेट मारा आणि सोन्यादादाच्या बॅटीतून हा एक फटका पाहायला मिळतोय. मात्र चेंडू अलॉंग द कार्पेट जमिनीलगत राहतोय. एक धाव मिळते. एक धावेच्या भरीनंतर संघ या ठिकाणी पोहोचतोय तो 37 या अंकावर. अजूनही 64 धावांची आवश्यकता असेल. आता मात्र एकेरी आणि दुहेरी धावा घेण्याची वेळ राहिली नाही. चौकार षटकारांची आतषबाजी करावी लागेल. सोन्यादादा गायकवाडनी जी पहिल्या अगोदरच्या सामन्यात जी खेळी केली होती त्याच खेळीला त्याला आठवावं लागेल. वा वा, केतनच्या बॅटून आणखी एक तडाखा. मात्र इथे यावेळेस क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी अचूक घेतोय झेल आणि संपवतो केतन मेहरचा खेळ. तर या ठिकाणी मात्र फलंदाज बाद होते केतन मेहर आणि त्यांची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज त्या ठिकाणी जात आहेत ते संजय म्हात्रे. संजय म्हात्रे जर आपण विचार केला ना तर अष्टपैलू व्यक्तिमत्व, उत्कृष्ट पंच म्हणून सुद्धा त्यांची या परिसरातील ओळख आहे. सुशील पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कडे एक 15-16 पावलांचा रनअप असेल आणि संजय म्हात्रे त्यांच्या येणाऱ्या चेंडूचा सामना करतील. अतिशय महत्वपूर्ण असा हा सामना आहे. या सामन्यात जो विजय संघ असेल ना तो सुपर 3 ला जाईल आणि जो हारणारा संघ असेल ना त्याला मात्र या स्पर्धेतून आपला गाशा गुंडाळावा लागेल. म्हणजे त्याला घरी जावं लागेल कोणतेही बक्षीस न घेता. या स्पर्धेत 12 संघ खेळले. प्रत्येक दिवशी आपण 4-4 संघ खेळवले आणि एक संघ क्वालिफाय केला. ह्या वेळेस वा क्या बात आहे, उत्कृष्ट असा चेंडू. संजय म्हात्रे या चेंडूवर पूर्णपणे बीट झालेत. उरलेलं काम या ठिकाणी यष्टी रक्षक मुबिन पूर्ण करतायत. धावा यायला पाहिजे, धावा नुसते यायला पाहिजे, धो यायला पाहिजे, षटकार चौकार यायला पाहिजे. जर का बॉस फायटर ओवळे या संघाला सुपर 3 मध्ये जर जायचं असेल ना तर आता सुरुवात करावी लागेल. संजय हो, इथे मात्र एकच धाव मिळते. एक धावेच्या भरीनंतर आपण पाहतोय संघाची स्थिती या ठिकाणी होते ती 38 धावा. अजून पल्ला बराच लांब आहे. अजूनही संधी आहे बॉस फायटर संघाला. सोन्यादादा गायकवाड आणि या ठिकाणी संजय म्हात्रे दोन्ही फटकेबाज फलंदाज आहेत. इथे सोन्यादादा गायकवाडला आपल्या पहिल्या इनिंगची आठवण करावी लागेल. जसे षटकार चौकार आले होते त्यांनी चला दोन्ही संघनायक घ्या आणि इथे मैदानावर थोडी घाई करा. स्पीडअप ठेवा, स्पीडअप. चला आपल्याला अजूनही मित्रांनो 2 सामने खेळायचे आहेत. एक सेमीफायनल आणि फायनलचा. सुशील इथे मात्र पुन्हा एकदा चांगला यॉर्कर लेंगचा चेंडू आहे आणि कोणती धाव मिळत नाहीये. इथे षटक तिसरं समाप्त होते आणि ह्या पहिल्या षटकात धावा आल्या होत्या 16, दुसऱ्या षटकात धावा आल्या होत्या 19.
आणि या तिसऱ्या षटकात धावा येत आहेत त्या 3 धावा फक्त आणि फक्त 3. वा काय गोलंदाजी झाली आहे. आणि आता मला वाटते मुबीन गोलंदाजीसाठी येत आहेत. मुबीनच्या अगोदरच्या सामन्यामध्ये आहे ना, इथे जे उशिरा प्रेक्षकांना त्यांच्या माहितीसाठी सांगतो की मुबीननी गोलंदाजी केली होती आणि सोन्यादादा गायकवाड स्ट्राईकला होते. 6 चेंडूवर 6 षटकार मारले होते आणि 55 धावांची एक आकर्षक फटकेबाज खेळली होती. आता 63 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू 3 षटकं झालेले आहेत. इथे मात्र आले, सुरुवात झाली आहे आणि चेंडू जातोय 4 धावा मिळत आहेत. क्षेत्ररक्षण थोडंसं खराब झालंय आणि त्यामुळे 4 धावा मिळत आहेत. 4 धावांच्या भरीनंतर आपण संघाची स्थिती पाहत होती 42 अंकावर. अजूनही 59 धावा. 11 चेंडू आणि 59 धावा. संजय म्हात्रे पुन्हा एकदा या ठिकाणी मात्र आता स्ट्राईकला सोन्यादादा गायकवाड येतील आणि त्याच्या समोर आहे मुबीन. 4 चेंडू खेळायला मिळतील. 4 चेंडूमध्ये 4 येतात काय पाहावं लागेल, कारण थोडासा मनोदक दबाव असेलच मुबीनवर, कारण त्याला माहिती आहे आपल्या अगोदरच्या सामन्यामध्ये आणि मला 6 षटकार मारले होते. इथे तसा प्रकार होईल का? 4 षटकार येतील का? हो, पहिला तर आलाय. दुसरा पण येईल का? 4 मध्ये 4 येतील का? पंच अगदी स्टाईल मध्ये आम्हाला सांगतात ह्या 6 धावा आहेत आणि 6 धावांच्या भरीनंतर आपण संघाची स्थिती या ठिकाणी पाहतोय ती मात्र 49 धावा. आणखी 52 धावांची आवश्यकता असेल. मुबीन टू सोन्या. यावेळेस मात्र ऑलिम्पिक कार्पेट जमिनीलगत चेंडू राहतोय. एकही धाव घेत नाही. षटकार मारायचा असेल. अजूनही चेंडू शिल्लक असतील या षटकातले. मोठे मोठे फटके खेळावे लागतील आणि इथे नाही चांगली गोलंदाजी होताना पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी झाली. आपण जर पहिल्या सामन्याचा जर इथे विचार केला ना तर पहिल्या सामन्याच्या तुलनेमध्ये ही गोलंदाजी चांगली आहे मुबीनची. सोन्यादादाला जखडून ठेवले. एक षटकार जर आपण अपवाद सोडला ना तर चांगली गोलंदाजी झाली आहे. दिशेने चेंडू तटवतोय. एकच धाव मिळते. इथे एक धाव मिळत नाहीये. धाव घ्यायला पाहिजे होती. आता मात्र इथे षटक क्रमांक 4 समाप्त झाले आणि या 4थ्या षटकात धावा आल्या आहेत त्या 12 धावा. 19 तिसऱ्या षटकात फक्त 9 आणि 4थ्या षटकात 12. आता शेवटचं षटक 6 चेंडू आणि 51 धावांची गरज. चांगली गोलंदाजी, चांगली प्रत्येक गोलंदाजाने. शेवटचं षटक घेऊन येतोय गोलंदाज सुशील. वैयक्तिक दुसरं, सांघिक पहिलं. चेंडू सीमारेषा पार आणि इथे धावा येत आहेत. पंच 6 षटकार. या षटकार तर ठीक आहे, होतो, माणूस आहे, कधीतरी चुका होतात. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. इथे पुन्हा एकदा ऑलिम्पिक कार्पेट चेंडू जातोय. एकही धाव घेत नाहीयेत. आता माहिती आहे बॉस फायटर ओळे संघाला ज्या फलंदाजांना की सामना आपल्या हाताबाहेर गेलाय. आता घाई करायची आवश्यकता. पुन्हा एकदा गोलंदाज सुशील.
जोरदार अपील करण्यात आली, मात्र ती फेटाळलेली आहे. आता ही अपील करणं देखील तितकंसं चांगलं नाही, कारण माहिती आहे श्रीवर्धन संघाला की आपण बरेचसे या सामन्यामध्ये पुढे गेलो आहोत. बॉस फायटर संघ बराचसा बॅकफुटला माघारलेला आहे. काही औपचारिकता पूर्ण करायच्या आहेत श्यामकडे दिला बघ. या ठिकाणी. वा अरे वा 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 क्या बात आहे. फारच सुंदर असा तिथं झेल घेतला गेला आणि आणखी एक धक्का बसतोय बॉस फायटर ओवळे या संघाला. अजून या षटकातले चेंडू शिल्लक नाहीत झाली वर ना, अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील. आणखी इथे खेळण्याची संधी असेल फलंदाजांना. या ठिकाणी शुभम सर खऱ्या अर्थाने फक्त औपचारिकता काय ती बाकी राहिली, नाहीतर संपूर्णपणे सामना श्रीवर्धनच्या बाजूने गेलेला आहे. आज तळा संघाला जर कळलं की श्रीवर्धन क्वालिफाय झाला तर त्यांना आज रात्रभर झोप येणार नाही. नक्की श्रीवर्धन संघाने तळा संघाला 2 वेळा हरवलं. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील आणि चला थोडी घाई करा, अजूनही आपल्याकडे 2 सामने शिल्लक आहेत मित्रांनो. 2 सामने शिल्लक असतील. पुढचा चेंडू येतोय, गोलंदाज सुशील राईट आर्म राऊंड द विकेट मारा आणि इथे मिळत आहेत 4 धावा. आता चौकार आणि षटकारांनी कोणत्या प्रकारचा फरक पडणार नाही मित्रांनो. आता आमच्या उमेश दादाचं या ठिकाणी काउंटिंग सुरू झाले. कोण फलंदाज जास्त धावा आहेत, कोण काय, कुठला उत्कृष्ट गोलंदाज फलंदाज याचं नामांकन इथे उमेश दादाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. या ठिकाणी चेंडू मात्र एकही धाव येत नाही. अशा प्रकारे सामना संपतोय आणि श्रीवर्धन संघ या सामन्यात विजय होतोय. विजय संघाचं अभिनंदन. श्रीवर्धन संघ दाखल होतोय आणि याच्यानंतर जसा पुढचा सामना होईल सेमीफायनलचा पहिला सामना, त्यामध्ये आवाज असेल आपल्या सर्वांचा आवडता आवाज शुभम सरांचा. धन्यवाद. ओव्हर टू शुभम सर. शेवटचा दिवस, शेवटच्या दिवसातील टॉप 3 मध्ये जाणारी एक शेवटची टीम आपल्याला या ठिकाणी आता मिळाली आहे. सुरुवातीला आपण 2 दिवशी पाहिलं असेल तर आरसी बॉयज